या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला। आज काय ते हऱ्या सुरत नाही रे, मला मारले काल त्याने। लय दिवस झालं गावात नव्हतो, त्या संगीच्या आणि हऱ्याच्या भांडणापायी काय गाव सोडलं होतं मी। सरपंच पण कुठे गेले कोकणात आणि कुठे फिरायला जातंय काय, मला पण गाव लय सुखसुखाच वाटतंय गड्या। मस्त वाटतंय, 2 महिन्यांनी गावाकडे आलो। गावात नाही रे, विसरतोय कशाला मी, कशालाच विसरत नाही। कसं मस्त वाटतंय बघ, 2 महिन्यांनी गावाकडे आलो। नेमकं कुठल्या गावाला गेलता तुम्ही? काय तुमचा पत्ता नाही? अरे कोकणामध्ये गेलो होतो रे, जरा निवांत आपलं राहावं म्हणलं फार्म हाऊस वर तिथल्या। त्या संगीता आणि त्या हऱ्याचा एवढा वैताग आलाय ना, त्याच्यामुळं अख्ख्या गावाचाच वैताग आलाय, आणि म्हणून मी 2 महिने निवांत गेलो होतो। तुम्ही सरपंच दिसनाय, कोणच दिसनाय गावात। अहो तुम्ही गावात नसले गाव सुन सुन होते। अरे गाव सुन सुन नाही रे, काय माहितीये का, चालायचं असंच। बरं कसं काय चाललंय गावात, मस्त आहे ना? आता काय गावात आहे थोडंफार कमी आलंय, सगळं आलंय ना? आलंय। जरा असं तीच शांतता मिळावी म्हणून गेलो होतो मी। आता तुम्ही आलाय म्हणलं काय त्यात काही विषयच नाही। हा बघूया ना, मस्त आता कसं काय तुमची एंट्री अशी होणार आहे हा, तर पुढारी सारखीच होणार आहे। अरे आपण पुढारीच आहे, जन्म गेलाय या गावामध्ये, आणि सरपंच की करता करता 25 वर्ष गेली। अहो तुम्ही नाही, त्या गावाला शोभा नव्हती, आता शोभा वाढेल। तर ती दुधात मिठाचा खडा म्हणतात तसं ते हारे आहे ना, हारे आणि संगी। जाऊ दे, चालायचं चालायचं चल। एवढं काय त्याचं काय काय रोजचीच असते। चालायचं रे, चालायचं, त्यातनंच कसं तरी त्यांना समजावून सांगायचं बरं का। मस्त वाटलं गावामध्ये। सरपंच जप्या काय झालं जपे? काय चाललंय? हरेला बघतोय, काल हरेन मला मारलंय। हऱ्यान मारलंय? हा, त्यामुळे त्याला आज सुट्टी नाही, त्याचं खांदोळच करून टाकतो। हे असं आहे गावात, आलं नाही पाय ठेवला नाही तर या हऱ्यांची सुट्टी नाही हरेला, उभाच कापणार आहे असा। काय केलं रे? मारले त्याला, बघा इथं, ही बघा, हे बघा। कशाला मारले? तू काय करत होता? तुम्हाला माहित नाही हरे कसा आहे, सारखं मला मारतो की। मग मारतो म्हणून का कुऱ्हाड घेऊन मारतो? मग आता त्याला कायमचं संपवायचं आहे। अरे तू केवढा असा, ते हऱ्या केवढा? एवढं का मी नाही त्याला अरे सुट्टी देणार। तुझीच खांडोळी करून टाकल ते। कसा करतो बघतो ना, असं टाकतो त्याचं मन। जाऊ दे, चला जाऊ दे आपलं। जा आपला घरी जा, चल। नाही जाणार मी, त्याला सुट्टी देणार नाही। आता त्या सुट्टीच नाही त्याला। या गावात पाय ठेवला नाही ना तर ही नाटकं जब्या, तू लक्षात ठेव, मरशील तू फुकट। अरे पण हरे तुम्हाला साडी घातली, काय घातली ती? तू पण घातली? अरे मी घातली नाही, मी बी घालतोय बाबा, कशी नेसायची। बरं असू दे, तुला माहितीये का माझी बायको किती 2.5 वर्ष झालं मला सोडून गेली। होय? आणि लाडक्या बहिणीच्या योजनेतलं सगळं खात्यावर पैसे येऊन पाडल्यात तिथं। मग आता काय करायचं? साड्या घालून जायचं बँकेत, काढून आणायचं। अगो बाय हाला का, हा बघ बरं, साडी घातली की अगो बाया म्हणतोय, म्हणजे तसंच असतं बाबा, काय सांगायचंय। आणि तू म्हणशील तुला बी का साडी घातली, तुला का घातली माहितीये का? नाऱ्याची बायको आवडी। अरे ती नाऱ्याची बायको आवडी का नाही, ती बी नाऱ्याला टाकून गेली, मग चाललोय बँकेत तर दोघाचं बी पैसे काढ, आणखी साडी घालू ती। घेतला का वास 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 करतोय, तुला देतो 10-5 रुपये दिवाळीस बागल। हा ह्याचा विचार करायचा बाईस, बायको बायको काय कुठनं कसं वावायचं? अरे वावायचं कुठनं कसं सांग? खाल्लं घालती असं का? तुला काही दोतरागत दिसायला लागलं का? अरे दिसू दिस की, मी तरी कुठं काय म्हणतोय, पण लगा तिने असता तरी येतंय का? अरे थांब, तुझी खांदोळच करतो। अरे गप केला का दोस्त आहे की माझा? अरे जब्याला का दोस्त आहे की तू माझा?
अरे काय चालेल नक्की हा गावात आलो का पहिल्याच घराचा कोपरा आहे तोवरला काही दिघा ना अरे पण ह्यो तो हऱ्याच होता इकडे का पळत गेला या मला काही लका लुगडं घातलं या आणि काय हा उघडायला का लका ह्याचं लुगडं बिगडत गुतलं तर नाही फसतायचा ह्यो हऱ्या थांब आलो हऱ्या थांब हऱ्या थांब लका अरे हऱ्या थांब अरे हरे हरे अरे अरे हऱ्या फसायची अरे फसायची हऱ्या अरे नाही थांब 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 अरे थांब अरे थांब जाग्याव हा ना बाबा हा हा जाऊया कुऱ्हाड घेऊन ताणतोय तुला मी इकडे फसवून का आणलाय माहितीये का ती दरी बघ किती खोल आहे हितनं टाकून दे सॉरी कथा नसता आता कसं गुडघ्या लाट 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 करायला हराम सरळ बस सरळ बस सरळ बस बस की सरळ हे सोड सोड चाल कथा आणत होता तू मला काल मारल्यामुळे मी तुला ताणत होतो मी केवढा जाब्या तू केवढीसा ताणायचं वय का तुझं दरी किती खोल आहे बघितलं का हा? दिला ना टाकून कोणच बघा यायचं नाही हा लगात या तुक्याचं लागा पार काताड गेला असेल हा ताणतोय वय कुऱ्हाडीच्या जीवर जोरा जो बोलला ना बदल दे अरे शूटिंगला जायचंय आपल्याला त्या चिवळा शेटला तयार करायचंय चल बाटकेने कुऱ्हाड घेतोय कुऱ्हाड काय लागाय हऱ्याचं काय ते बंदोबस्त केला पाहिजे का असं करू त्याला 2 कोटा दारूच पाचतो आणि त्याचा काटाच काढतो पण लका ह्यो दारूला पेल्याला भूत आहे ह्यो तो डरमार दारू पितो या आपल्याला बुरावा बसलाय नाही काहीतरी डोकं चालवलं पाहिजे लका पार अंगाचं कातड निघूस तर पळवलेला का ह्यानं आईला पहिल्यानं का बसलं ते का मग आता मग ह्या पहिल्यानं काहीतरी भरावतो आणि बरोबर ते हऱ्याची कळ बसावतो का पहिला बसला या बसतो निवांत बोलत मित्राबर कशाचं बसलाय राव तुम्ही बसता इथं निवांत हा आणि गावात तुमची राव कोणी आब्रू काढता या कुणी काढली आता तुमचा तो हऱ्या हा हऱ्या मला काय ते लागतो पहिल्या नादी भांगार माणूस आहे एकदम त्यो थडकलाच माणूस आहे त्या हिंड जाऊ नको अहो, आता 4 दिवस झाला तो माझ्या मागे लागला पन्ना तुम्ही केसरी जाता हिंद केसरी होता मला म्हणलं सांगा बाई. वाजतो मग पहिलवान तुम्ही 5 लिटर दूध पिताय केळ खजूर खाताय आतापर्यंत म्हणजे वायाच गेलं मी सगळं हाय का कुठे नाही? कुठे तो बाडकाव कुठे कुठं काय माहिती गेलाय तुम्हाला तर तुम्हाला सांगतो बघा एवढं तुम्हाला बेकार बोलत होतं मला लय वाईट वाटत होतं व खरं खरं सांगताय का अहो, खरं म्हणजे आता काय सांगायचंय तुम्हाला तर एवढं राव तुम्ही राव 5-5 किलो खाताय काय पण दूध पिताय किती त्याचं काय राहिली किंमत सांगा की कुठे तो कुठे साका चूर केला तुमचा त्यानं कुठे चला जाऊ आपण त्याकडे चला लगेच मी चला नेतो. चला या मागं माझ्या चला जरा दाखव कुठे चला त्याच्या आईला त्याच्या नाही रे त्याला ठोक चांगला सरळ करू त्याला उचलून आपटू लका ह्यो माझी बातमी मी करतोय 100 ठिकाण नारळ फोडून घेतात माणसं माय कोणी एका बुक्कीत नारळ फोडतो हा? 150 चपाती खातो अरे नाही त्याला धावतो जाता कसं काय ती मुंडी तर मुरगून टाकतो त्याला काय वातावरण तापाय दिसतंय गड्या आपलं मागच निघलं पाहिजे बाबा आता लय मोठा अंगलोट खेळ येईल अरे मला माहिती ती तू साडी नेसाय गेला का तुला काय घेणं देणं असतं त्या तुक्याचं ह्याचं त्याचं तुला सांगतो ते आपल्या मेळ्यात गावला र काय 1-2 वर्ष गेलं तर बरं का चांगलं कामाला लागलेलं चिटाकलेलं पण आता हो ज्या व्यक्ती तसलं बारकाट माणूस कोराड घेऊन ताणत होतं त्या तडाख्यात गावलं तू काय कर ती जाऊ दे आपल्याला लाडक्या बहिणीचं पैसे काढून आणायच्यात तू साडी घालाय गेला का माझा एक तुला काय येड्यावानी करत जाऊ नको उभा तर राहशील का नाही तू मगाशी लागा तुला सांगतो किती साड्या लागा भारी आपण नेसलो हा 1 नंबर साड्या नेसलो आणि थोड्या साड्या आईला मला वाटतंय थोडी साडी का नाही हा वा ते असं सुटलंय का ना इकडे ह्या वरच्या फरशी उभा राहा सर बंद उलटी कुठं घालताय अरे कशाचं आलंय उलटी सुलटी कशी तर लाका ते तू सही शिक्क हे घेतलेत का घेतलेत हो ते अरे त्या कातड्याने जर आपल्याला ताणलं नसतं ना
तर आतापर्यंत लका खात्या आपलं पैसे काढून बारला बसायचं लका विचार होता. अरे मी नाही लका सरपंच, मी हरे या बाळा. टाक इकडून फादर. अरे पळ नको इथं बस. नाही नाही पळतोय कुठं? नाही तू आलता म्हणून मी असा घेरा घालून तुझं स्वागत करणार होतो. तुझा घेरा बघितला मी. तू मला सांग, लका मी लका वर्ष 2 वर्ष झालं बाहेर गेलो होतो, म्हणलं लका गावात यावा. पहिल्या दिवशी लका गावात पाय ठेवूस तर लकानो मागाच लोक माणूस कातड काढले माझ्या. तू मेळ्यात गावला आमच्या, आमची चुकी का सांग बरं. आणि तुझंच लागा दिलगिरी व्यक्त करायची चालली. कशाची दिलगिरी व्यक्त करतो तुला? अंगाचा कातड काढले बघ, हाताचं सालड नाही सालड, गुडघं फुटलं, इकडे कोपर फुटलं सगळं. भरून बरं काही जखम मिळायला लागली की थोडी. काय पण तू पटकीने बोलला का आम्हाला? तुला सांगतो लाडकी बहीण योजना, हा तुला माहिती मला 2-2.5 वर्ष झालं बायकून टाकलंय. सगळा पैसा खात्यावर येऊन पडलाय. आता कोणाला चाललाय मग तुम्ही? मी बँकेकडे चाललोय ती साडी घालून, म्हणून तर ना कमराला आवळून गाठ हानस्तवर तर द्याव्याने कुराड दावली ती मला कापरच भरलं. तुला मला सांगतो एवढं सरपंचाकडे चाललाय कोणाकडे? सरपंचाकडे होय. हा नाही सरपंच ती कोकणात गेलत मस्तपैकी फिरून बिरून आलं. आता मी बी गाठ घेणार लागा. 1 नंबर माणूस बरं का. काय माणूस आहे तो, 1 नंबर आहे होय. सांगतोय कोकणातून जातोय गोव्याला फिरायची. प्रत्येक लापड्यातनं मला सरपंच वाचवत असतेला का? अरे तुमची लपड उघडी येते ती, पण त्याचं लपड उघडच येत नाही ना. निव्वळ भांगार माणूस आहे तो. म्हणजे सरपंच लपड करतोय. अरे मग काय करते तर म्हातारपणी अरे लय त्याला तर लईनात बायांचा. हा आणि मग म्हणजे चाट्याळ माणूस आहे म्हणते सरपंच. लयचा आहे त्यो. नाही पण मी नाही का नाव ठेवू शकत. तू हो मला आजपर्यंत मला माझं सांगायचं काम आहे ते तुझं तू बघ आता. नाही बरोबर आहे. मला आजपर्यंत त्या म्हाताऱ्याने वाचवलंय. माझ्या जे उन्हाळ्या चालत्यात का नाही तुला सांगतो त्या सरपंचामुळे चालत्यात. आत गेलो की हो पट्ट्या बाहेर असतो की लगेच काहीतरी हो माझा कुटाणाच चालू आहे. त्याच्यामुळे चालतं तुमचं कुठं चालू द्या. हा, आता मला तू पण गावात आलोय. दुसरं गावात तू कोणाला जरी नाव ठेवलं असतं ना त्या पट्ट्याला पटलं असतं. सरपंचाला नाही. ए बाबा तुमच्या सरपंचाला. पद्धत तू बाबा. हा. आता काय झालंय नवीन गावात आल्यामुळे म्हणजे व्यवस्थित बघणार आहे मी. आता मला ड्रेस शिवायचा आहे. जातो आता मॅडम कडून ड्रेस शिवाय टाकतो आता एक. हा मॅडम लागा ती करिश्मा कपूर मॅडम वय. हा. नाही लागा बिचारी चांगली लागा ती बी. ते पण लय भांगार ऐकायची ते टाइमला अरे कपडे तू बाराशे आणायला का? ही भांगार ते भांगार सगळ्या गावाचे वाटोळ करतो का? तू मग तिकडे तोंड करून बोल सगळा थोका ओढावतो या. तोंडाव बाबा मग तसं नाही वाटोळ करतो का लागा? अरे लय भांगार मला माणसं नाव ठेवू नको गावातली माणसं. एक तर मी कसा तर ती लागलोय मला लका रांकेला लावलंय अख्ख्या गावानी. डोक्यातला का ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव असलं जुळतं व्हायला का? ए गे पदूर बाबा चल. तुला का माझ्या नादी लागू नको अशी तुझी कळ बसवी का नाही? तू काय बी कर तिकडे कर थोका उडवतोय. तुझं नाव बी तू कॅन थोका उडवून बोलत जाऊ नको. तिकडे बोल तू कसं काय जाऊ तू मला काय नाही बोलत तुला जाऊ थांब. फोडणं काताड गेलं आता परत हाऱ्याच्या नादी लागला ना मागणं काताड जाईल. ए चल पटकीनी तिकडे जावा लागेल. दाव तुझा आता हऱ्याला. काय राव पहिलवान राव तुम्ही एवढं हत्तीगत राव तुम्ही कुऱ्हाडी घेऊन आलाय. नाही त्याचा खांडवच करणार आहे मी. तू शांत बस. तुला काय माहिती तो बोललाय म्हणजे. कुऱ्हाडीनं मारू तुम्हाला. नाही तू शांत बस. त्याला सोडत नाही मी आता. नाही चला तू चल माय बरं. मी रानात जाऊन येतो. हा या लवकर या आपण. हा हो हो काका थांबावायचं काम होतं तुमच्याकडे व्हायचं. बोला की. अहो तुम्हाला बोलायचं होतं पण आहे का तुमच्याकडे टायमिंग बोलायचं? मी रानात निघालोय. हा. मॅडम आहेत आमची. बरं बरं चालतंय. हो हो घे तू गाठ मग. मॅडम येऊ का? ये की तू क्या कुठे गेलता एवढे दिवस? हो तू बाहेर बरं का मॅडम. हा पण काय झालंय काय झालं आता? मी काय म्हणतो मॅडम काय तुमचा जरा मला 2 मिनिटं वेळ देता का? घे की 2 मिनिटं का 5 मिनिटं घे. बोल की आता काय झालंय माहिती आहे का? काय झालं आता? तुम्ही राव मॅडम एवढं चांगलं बोलताय मग ते हाऱ्या का असं तुम्हाला बोलतोय या? काय म्हणला हरे मला? अहो लय काय काय म्हणत होतं. तू म्हणत होतं अरे ती बाया काही शी नाही वय ती अशीच आहे आणि ती तशीच आहे. तुम्हाला लय नाव ठेवत होतं. अहो तुम्हाला नाव पण ठेवू द्या पण आव जाऊ बोलावा डायरेक्ट तुम्हाला आरतूरच बोलत होतं ती. मला अरे तुला बोलला बाई, मग काय आहे तर तू काहीतरी खोटं सांगत नाही ना तू क्या? आता कशाला कोण माझ्या गाड्या नंतर खरं सांगतोय मी लय वांगाळ बोलत होतो. तुम्हाला सांगतो ना ह्या कानानं मला ऐकूच वाटत नाही. पण काय करायचं ऐकावं तर लागतं याच माणसाचं. काय म्हणलं असं माझं? असे काय मग ते बायाच्या कुठं लागतं अशीच आहे आणि ती तशीच आहे लय तुम्हाला नावं ठेवली ती या. तू खरं सांगतोय ना नाही तर तुझ्याकडेच बघेल चांगला. हरे मला असं बोलूच शकत नाही काय? का म्हणून बोलू शकत नाही? इतकं माझ्यापाशी ती चांगला काम करतो इतकं छान बोलतो. परवाच येऊन गेला माझ्यापाशी मला म्हटलं नाही मॅडम तुम्ही करी आणि मॅडम शिवाय बोलत नाही मला ते माहितीये का?
मला म्हटलं मॅडम तुम्ही करिश्मा कपूर सारखं दिसता माझ्या बरोबर रोल करा म्हटला. तोंडा गोड बोलताय ती काम करायला होतं तर शूटिंग मध्ये. अहो तोंडा गोड बोलताय ती लय घे बघा माझं सांगायचं काम आहे विश्वास ठेवायचा का नाही हे तुमची मर्जी. मला वाटलं तुम्ही मला शाबासकी द्याल उलट माझा अपमान करता हे चुकीचं आहे. पण तुम्ही विचार करा. अरे बाबा तुम्ही त्याची गाडी घ्या. खरंच ती मला चांगला वाटतो. अरे इतकं चांगला माझ्यापाशी सगळं काम करू लागतो मला. लय चांगला ना असू द्या माझं खोट वाटतंय तर समोर जाऊन तरी विचारा. माझं सांगायचं काम होतं आपलं चाललो मी ऐकायचं का नाही बरं थांब की नको. म्हणत असेल तर असेल बरं का. खरंच मला हरे असा बोलत असेल का. तू काय एवढा सांगतो या माझ्यापाशी तर इतका चांगला गप्पा मारतो मॅडम मॅडम मॅडम. आणि मला तर त्या दिवशी म्हणला मॅडम तुम्ही करिश्मा कपूर सारखं दिसता. आणि मी बी समजायला लागली बाया स्वतःला करिश्मा कपूर. आणि हा तर असा भाड्या मला बोलतोय त्याच्याकडे चांगला बघतीस थमकी आता. मला ही तू काय सांगत होता ती खरं जर असलं ना मी आज त्याला सुट्टीच देत नाही. मस्त कामाचा इथं सगळा गोंधळ करून ठेवतो माझा. एक काम धडशानं करत नाही. आणि वरनं जर मला असा बोलत असेल ना मी त्याला सुट्टीच देत नाही. तू काय म्हणत असेल तर ती बरोबर असेल. मला असं हर्या बोलला असेल का. हां असा जर बोलला असेल ना हर्या तर मी त्याला सुट्टीच देत नाही. आज बघतीच त्याच्याकडे. असं नाही हात्यार काहीतरी बघते घेऊन जाते. कात्री बेस्ट ऑप्शन. ह्या कात्रीनेच त्याची जिभच कापते आज. लई चुरू चुरू करतो ना. बघतीस त्याच्याकडे आज. मला करिश्मा कपूर म्हणतो. मग ईश्वर कसं काय चाललंय. आणि परत चाललंय आता. बरं चाललंय ना. गाडी काय म्हणते तुझी इर्टिका. आता चालू आहे काल चालू आहे गेलतो महाबळेश्वरला. बर आहे बरं आहे आपलं वर्ध्या चांगल्या मिळतात ना. चांगले चालले चालतंय. बरं एक काम कर की आता मी 2 महिने नव्हतो ते सोडून दे. आता आलोय तर आपली गाडी कधी कधी लागल. चालतंय हां कधी बोला. त्यामुळं तुमच्याकडे नंबर तर माझा आहे तुमच्याकडे. हो हो चालतंय कधी बी करा फोन काय लागले तर गाडी. चालतंय. बाकी अजून मजेत चाललंय ना. ओके, व्यवस्थित धंदा पाणी करायचा सगळं गाडीचा. येऊ का. अरे तुकाराम ये 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 ये. अरे कसं काय सध्या लय दिवसांनी दिसलास तू. कुठं असतोय सध्या. आता काय तुम्ही मस्त पुणे केलं मुंबई केलं सगळं केलं. आणि आता काल आलो गावात. काल तर पहिला दिवस होता माझ्या. गावात आलो पहिले आपल्या घराचा कोपरा तिथं आलो तर काय नुसतं तिथं भांडण तंडण अख्ख्या गावात नुसतं भांडण तंडण लय बेकारी चालली राव. अरे ह्याला तर वैतागून मी जरा 2 महिने बाहेर गेलो होतो. हा कोकणात गेलो होतो जरा आपलं निवांत राहायचो 2 महिने. 2 महिने गावात नव्हता तुम्ही. मला काल पडली ती हाय गाठ हऱ्याची. बर अहो काय तुम्हाला नाव ठेवत होतं बाई ती. हे आवडलं म्हणजे आवडलं बेकार तुम्हाला नाव ठेवले ते ना. तुम्हाला सांगतो मी तुम्हाला जेवढं का आपला इतकं मोठं सरपंच राहा इतकं व्यक्तिमत्व राहा. तुम्ही गावाचा काय विकास केला या. तुम्हाला राहून नाव जायचं काय तुम्हाला किंमत वाढवायची सोडून खाली जायला या. आणि असं आव जाऊ पण नाही. तुला बोलता अरे कोण आहे सरपंच येऊन. तुक्या तू उगाच आहे का नाही काहीतरी एकाच 2 करून सांगू नकोस. अरे तो माझा चांगला कार्यकर्ता आहे. नाही मग काय तर काय पण सांगत आलाय. नाही मला काय म्हणायचंय म्हणजे तो खरा आम्ही सांगतो ते खोटं ऐकायचं का नाही ते तुमचं तुम्ही बघा बाबा. सांगायचं का माझं आहे. बरं सांग 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 काय आता काय म्हणजे आमचा हापमूड केला सगळा. एवढं राव माणूस राव उद्या तुमचं काय झालं तर तुम्ही नाव सांगताल भांडणाला येतं का माझ्याकडं तर मी सांगायलो का तर तुमचा मी आदर करतो. बरं ठीक आहे चालतं. अहो ते म्हणत होता सरपंच असंच आहे ते तसंच आहे गावाचा नुसता विकास करा नुसतं पैसे खाता यान ते कुठं पण जातं यान काय तिथे वाटतं तुम्ही दारू प्यालता. अरे ते हऱ्या काय पण सांगते त्याच्या प्रत्येक लपड्यात मी तिला वाचवलंय माहितीये का. आता आहे का कशी येड आहे. प्रत्येक वेळी नवीन लपड. आता ते तर मला सरपंच लपडी करतं या. मग काय आहे तर मला म्हणलं ते माझी लपडी. आता मग काय आहे तर तो मला म्हणला अरे काय पण बोलू नको. लपड्यात म्हणला गाडी काढ बरं चल. मी काय खोटं बोलतोय हऱ्याकडे बघतोच मी. हो चला येतोच मी. लेरान पिटले गड्या. हऱ्याला आहे ना आता जिवंत सोडत नसतो. गावाचं की बदनामी केली ते. अहो सरपंच अरे थांब काय राव पडताय काय एवढं काय टेन्शन घेताय. पिस्तूल काय केली तुमची. पिस्तूल बघतो मी आहे की काय घरी काय पोजाय ठेवली काय. अरे पिस्तूल माझ्याकडे आहे. सरपंच झालाय तुम्ही. अरे ऐक तर रे पिस्तूल माझ्याकडे आहे फक्त गोळ्या नाहीत रे आता घरी ठेवल्यात. चल तू हऱ्याला कसं बघायचं लवकर गाडी पटकीने उघड. बघितलं हऱ्याला आता सोडत नसतो मी. त्याच्या अंगावर गाडी घालतो. चल लवकर उघड लवकर. हऱ्याला अरे उघड के
दार उघड ना अरे आराम करा ए ईश्वर्या बोंबलायला पाय गेला माझा काय झालं सरपंच उघड उघड उघडलंय ना बसा 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 बघू मला कुठे मारताय मला का मारताय तुम्ही मग पायावर गाडी गेली ना अरे अरे मासं काय गाव ना अरे तू मासं कशाला धरतोय अरे म्हणलं बाळा संध्याकाळचं भागाला अरे शेताळ्यात कुठं मासं आहेत का मासं धरायचं म्हणल्यावर नदीला जावं लागतं तू ये इकडं आलो आलो आणि ते काताडा कुठे गेलाय हो इकडे पलीकडे हागाय बसलाय दर उठत आला या हागड्या उठ उठ घालतो उठ उठ तिथं. उठ या पटल मोडीन तुला इथं गावलो हागाय वय रे झाली तरी म्हणते वास कुठ नाही आम्ही की पटच मोडीन हे इकडं किती वाजलेत आता 3:30 पहाटे पहाटे जायला काय तुला मरतोय रे हा? गेलते जुलाब लागल्यात आम्ही आल्यावर कळ लागली ती चिवळा कधी येणार होता हो का आला जेव्हा हे चिवळ्या काय तुला डोक्याचा भाग बिग हाय का नाही हा? अरे आम्ही काय केलं तुला बोलावलं होतं किती वाजता 2:30 वाजता पर 3:30-4 वाजत आलेला का बर असू दे आता कसा गडा गडा बोलतोय तू तसं शूटिंग चालू झाल्यावर बोलशील का बोल अजून माझ्या नाही आला का मग तू आलाय कशाला कर की काढ तिकडच हा तोंड दाखवायला इकडे वरून अजून अरे ह्याला 2 तास गेलेत मग समजावायला का अरे तुझ्या जोडीला हाय ना ह्यो कातडा हाय का हा? आपले तू अक्षय कुमारची भूमिका कर ह्यो सायफ अली खानची करण काय फरक पडतोय होय हा माझा नादच गेला नाही शूटिंगचा नादच पुरा करणार आहे चला तुम्ही तिकडे बर का ना तुला सांगतो चिवळ्याने गेल्या वेळेस आपल्याला ताप दिला भरपूर ताप दिला पण तरी सुद्धा कसं आहे दिसाय पोरग एवढं दिख नाही त्याच्यामुळे त्याच्याशिवाय आहे का नाही पिक्चरच निघू शकत नाही अरे तू सांग शो ह्याची शक्कल मिळते कोणाला अक्षय कुमार ह्याची सैफ अली खानला अरे काय सगळी कॅरेक्टर जाग्यावर आहेत बर हा? अजून काय पाहिजे हा, फक्त ह्यांना कसं आहे ट्रेनर चांगला पाहिजे असा विषय आणि राका नीट लाखाची उचलणार ना उचल हा बरोबर ऍक्शन केली की खेळ करायची कॅमेऱ्याने शूटिंग करत होतो आता मोबाईल लय बेकार झाले काढ रे पटा नाही इकडे दी पटा दे अरे माझं पट्टा घेऊन मला मारशील बिडची नाही तुला मारत बाबा ती सीन मधला प्रकार आहे या चिवळ्या तू इथं उभा राहा हो आता तुला मी सीन करून दावतो आता जर नीटनीटक जर नाही केलं बुचकुळ मारीन त्याच्यात हा हा हो आला का लोकेशन बघला का किती भारी लोकेशन अरे तो गब्बर सिंग शोले पिक्चर माहिती का हा त्या गब्बर सिंगनी त्या बिरुनीन जैनी 3 माणसं मारलेली हे ठसको नको की का ताड्या त्या बिरू जैनी काय केलं 3 जण मारली त्या 3ला गब्बरनी काय केलं धडा 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 गोळ्या सारल्या पण त्याच्या आधी काय लागा खडकावणं चालत जाताना टाईल होती वय अरे तीच ही लोकेशन आहे आणि त्या लोकेशनला जर आपण व्यवस्थित जर व्हिडिओ शूट करून टाकला ना अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल होईल म्हणून मी आणि ती फक्त तुला गोड दिसन रे आमची तोंड कसली म्हणून तुझ्यासाठी जीव तुटते मी करून धावतो पण तुला नीटनीटकं जमलं तर ठीक हा हा ऍक्शन कर चांगलं शूट कर हा नीट लक्ष दे रोल कॅमेरा ऍक्शन कितने आदमी थे सरदार दो अरे 2च होती हा. त्याला शिकवतोय तुला बी शिकवतो बाबा हा हा फक्त इथनं जायचं आणि कितने आदमी थे मग 2-3 कागळा हिशेब लागन ते करतोय ना हा चल चिवळा धाव कम ऑन चिवळा रोल कॅमेरा ऍक्शन ऍक्शन चल कॅरेक्टरचा तोल गेलता हा असू दे कंटिन्यू काय कटबीट झालं नाही को आदमी दो काय म्हणला बोलत राहा डायलॉग उचलत राहा वो का आदमी हा आदमी काय अरे बोल केला का आता तरी दुसऱ्यांदा चान्स दिलाय तुला हा काय आदमी
हा धोका अरे लका येडातल्या येडा माल बस इथं मी सांगतो नीट नीट के कितने आदमी थे 2 आदमी थे सरदार लका एवढं 4-5 वेळा पिक्चर बघितलाय ना हा आणि पटा बिटाला का असा घासत घासत न्यायचा काय तिला का गबर रोल कॅमेरा कितने आदमी थे 2 सरदार अरे इथं पळालं ए चिमड्या त्याला धर का कड्याला अण्णा लगा काताडा हिथंच आला बरं का कुठं तर वरती चढीवर आराम खोरा चालू शूटिंग सोडून पळतो वर कळ लागली सकाळचं जायचं कळ जरी लागली तरी इथं तसलं चालत नाही चल वाटकीनी अरे माणूस गावला की चल की घोबाड तोंडाचं तिथंच बघत बसलोय अरे वाघमारे कुठे तो हरे दिसा नाही अरे शूटिंग इथंच वरच्या साईडला चालू होतं मी आता तोडतोच त्याचं खंडरोज सुट्टेच नाही त्याला माकड त्याच्या त्या हऱ्याला आज मी सोडतच नसते हा माझ्या आज कात्रीची धार काय आहे तीच त्याला चांगली दाखवते कस काय चांगली करिश्मा करिश्मा म्हणून माझ्या नावाची बदनामी केली होय काताड्या तुला जर सांडासला जायचं जर असेल तर तू आत्ता फिल्म सिटीत ना आमच्या बाजूला अरे किती पटा लागलेला लाका हा आणि माकडा तुला बघायला लावलंय आम्ही पलीकडे लाका त्याला ज्याशी चर्चा करतोय माणूस हाय म्हणतोय इकडे काय डोकवत होता हा अरे तिथं एका जाग्यावर तुझ्या कोण्या बघितलेलं लका कसली असली लका तुम्ही ऍक्टर आहे तुम्हाला लका ट्रेन करायचं चाललंय आता माझा ऐका शोलेच पिक्चर मधला ती जाऊ दे ज्या खडकावला का तुम्हाला ऍक्टिंग शिकवत होतो त्याच्यावर मला टिकून बसायची वेळ आली हा ती आसराणीचा डायलॉग आसराणी इन्स्पेक्टर होता माहिती ना कशात होता शोलेत ही तर माहिती ना तर त्याचा एक सीन मी करून दावतो नाही का आधी उंच असतो मग बुटका मग उंच काय ऍक्टिंग केली अरे घ्याला का काहीतरी माणसाचं हा मी एकदाच करून दावणार दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळेस मी एखादी कोराडा आणि तुडीन बरं का तुम्ही दोघं तर यो कॅमेरामॅन आहे आपला पण असू दे आपल्याला कसं आहे माणसं कमी त्याच्यामुळे हा करून दावतो हो आता कसा विषय ही बरोबरीचा माणूस आहे हा म्हणजे मी असं असं करू शकतोय का मी तुझ्यापाशी आल्यावर खाली बसणार हा ज्यावेळेस आसराने तुला सांगतो येतो असा येतो इथं गे हसत का ते वाळलंय म्हणून असं करतं लगेच असं करत 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 असं जातं हे थोडा म्हणतोय की बरोबर आहे का आता लत लागलं बिटके आणि असं ती चालवून घेतोय कितने आदमी यार खाकी शूटिंग आहे एक राटा आणि असं ज्यावेळेस करतं त्यावेळेस काय करतो शिकडं झुकतो असो अरे हर्या पहिलवान हा आय 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 अरे माझी बात मी करतोय चला लवकर पळते तो का चला चला सरपंच बघा पट्टा घे पट्टा तिथंच आहे ना चला की त्याला आता आहे ना सोडच नाही खाली येत पट चला थांब त्या हऱ्याकडे मारला सर पण त्याला अरे तुला आता सोडत नाही सरपंच 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 अटक आला काय इकडे सरपंच जाऊ काय झालं सरपंच काय झालं चला चला जाऊ कोण चला थोडं लागलंय कोणाला सांगू नको पण तो सोडणार ना हर्या 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 सोडणार हर्या हर्या
तुला आता सोडत नाही. राम राम राम. थांब हऱ्या हराम खोर हऱ्या पकडा. अरे थांब 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 थांब. अरे थांब 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 तू थांब. हो ऐका की बोला की. मी कसं तरी एवढा डोंगर चढून आलोय वर. तुम्हाला सांगतो पायाचं गोळच वर चढल्यात. लय राडा करतोयस तू. हो, तुम्हाला देतो चपटी. माझ्याकडे डरमत असतं सायकलीला. हा का? अहो आणि तुम्ही काय काळजीच करणार. आपण काय झालंय माहितीये का, माझा लय वाका झालाय राव हे डोंगर चढून चढून. त्यामुळे एवढी बार वाचवा आणि कोणाला म्हण नका. हा चालतंय, तुम्ही पहिलवानला पण बोलू नका. मी कशाला बोलतोय राव, माझं कसं तर घरी जायचं पडलंय. हा हा तुम्ही जा. पहिलवानला बोलू नका, नाही तर पहिलवान मला लय मारेल. नाही नाही चालतंय, मी जातो. काताला जर दिसला का नाही तेवढा तर सांगा. हो हो. हा अयो ए आता कसं झालं? पाहिला नाडी कसं काय सुटली बरं. अयो कशी चांगली सरपंच माझ्या नावाची बदनामी केली उचला. अयो पहिलवान अहो काय मारून टाकता का. अयो अयो काय रे? झालं काय हा? सरपंच. अहो, मॅडम कात्री कशाला घेऊन येता मला राव? काय म्हटलं सांग लवकर. अहो, मला करिश्मा करिश्मा म्हणतो. हा? अहो करिश्मा मला कोण करिश्मा म्हणतो म्हणून तुम्हाला माझ्या नावाची मी? बदनामी केली बाई तू. अहो काय बदनामी मला केली. काय म्हणला मला काय जीभ म्हणला? कात्रीने जीभच कापला. अहो नीट सरपंच राव बसून घ्या. कोण लवकर तुतराव काय बोलूच नको. काय अहो, म्हणलं? नावाची काय सगळी म्हणलं? माझ्या बदनामी केली ह्यानी. तुम्हाला राव पहिलवान की म्हणतो मी दरबारीने. मला की म्हणतो होय? माझी काय बदनामी केली? माझी काय बदनामी केली? आयला तुमची काय बदनामी केली तेव्हा मी? मग कुणाला काय म्हणलोय तेव्हा मी? काय म्हणला? नाही कुणापाशी. अहो होय. मी राव तुमचं राव किती गुणवान गाण गातो राव तोंडाव बी. आणि माग बी मी दरबारीने काय म्हणतो आयला पहिलवानासारखा माणूस नाही. आणि तुम्हाला काय कोण कानात थुकलं काय तुमच्या? होय कोण काय म्हणलं? सांगतो की तुला. तू काय म्हणला तू सांग आधी. मी काय म्हणलंय काहीच बोललो नाही राव पहिलवान. मी काहीतरी म्हणतो का तुम्हाला? तुमचं आणि माझं किती जमतं. होय. आणि तू रे हा माझी लाख लपडी आहेत असं सांगतो रे. नाही नाही नाही, तुम्ही माझी लाख लपडे मिटावता असं म्हणतो राव. मी गावाला वरडू वरडू सांगतो सरपंच. मी भेटवतो. हा. तू म्हणलायस हा. की सरपंचाची बी लपडे आहेत म्हणून. अहो पण कोण म्हणलं तुम्हाला? आणि ह्या वयात असं म्हणावं का तुम्हाला? तू क्या हा? तू क्या म्हणला काय रे? तू काय म्हणला? तू काय? बरोबर तू केलं. लावलं तू का? कसलं मला बी तू केले सांगितलं. अहो थांबा राव थांबा. म्हणजे तू क्या तुमच्या कानात येऊन ठोकलाय होय? अहो, त्यांनीच सरपंच, मला ऐका राव. सांगितलंय. अहो माझं ऐकून तरी घ्या का राव सरपंच. काय बोलायचं तुझं? अहो 2 मिनिटं ऐका मॅडम राव, नाही तर जाऊ का पळून येत नाही. बरं थांबा ते काय म्हणतो ते ऐकून घ्या त्याचं. हा अहो काय झालं आता बोल. सरपंच हा. तुम्ही मला सांगा, तू क्या तुम्हाला काय येऊन म्हणला? काय म्हणला? काय म्हणला की बाबा हरेने काय सांगितलं या की तुला तुमचं कुठं तर सांगितलं मी तुम्ही आता. म्हणजे काय हा. सरपंच लपडे बा सरपंच असं मी राव म्हणेन असंच का? तू म्हणलाय. सरपंच तुम्ही राव मला किती वेळा जेल मधनं सोडून आणलंय नाऱ्याला मला आणलंय का बरोबर आहे नाही? की आणि म्हणूनच मला जास्त राग आलाय. मी सगळ्या लपड्यातनं तुला वाचवतोय. पण तुम्हाला काय म्हणलं लपड्यावर मॅडम? म्हणतोय. तुम्हाला काय म्हणलं मॅडम? मला म्हटलं की हा. नावाची माझ्या आणि मला आरोत्र बोलतोय. मॅडम मॅडम माझ्या मागं पुढं करतो आणि मला आरोत्र बोलतोय. आणि करिश्मा आरोत्र करिश्मा काय? म्हणून होय. हा? हो मॅडम तुम्हाला अरे कशाला पण खरे बोला? तुझ्याकडे ह्या अपेक्षाच नव्हती अजिबात माझी. कशाचं काय आलंय? ही खरं आहे का खोटं आहे सांग मला. आता दारू पितोय मी. नाही नाही, आता तुम्ही सांगा सरपंच राव, मंदिरात बसलोय मी. पहिलवान तुम्ही मला एक सांगा, मागल्या आठवड्यात तुमची तारांबळ चाललेली बरोबर? तुम्ही 2 खजुरीची खजुरीची नाही खारकीची ठिके कोणा उधार घेऊन दिली तुम्हाला? तूच घेऊन दिली. म्या जर घेऊन दिली, मी तुमचं वाईट जर चितत असतो तर राव तिथं मोर झाला असतो का? अरे तू काय अहो म्हणला? त्या तुक्याचा आत्ताशी सांगतो काय झालंय ती. अहो काय झालं, ती माझी बायको नाही का मला टाकून गेली, तर ती मी तिचं लाडक्या बहिणीचं पैसे आहेत का नाही ते बँकेतनं आणण्यासाठी आपलं त्या माझं त्या ते काय ते आणण्याचं साडी घेऊन चाललेलं ते नियोजन, ते तेवढ्यात तो काताडा आला कुऱ्हाड घेऊन डायरेक्ट पळत आला की मी पळत सुटलो आणि ती गुतलं तोक्या गुतून मेनाला फरफटत. आता त्याचं काताड गेलं म्हणून त्यांनी ही कुटाणा केला राव. विश्वास व्हायच तर ठेवा की राव पहिलवान, काय तुम्ही बी
हा? तरीच मी म्हंटल बाई अरे असं करणार नाही मला असं बोलणार नाही अजिबात. मी कशाला म्हणतोय राव तुम्ही राव म्हणा सरपंच तुम्हाला ह्या वयात लपडे होणार आहेत का तुम्हाला तरी हा? पण तुला म्हणायला काय झालं? अहो मी नाही राव त्या तुक्याकडे बघू आपण आता त्याने एवढं आमचं कान भरल्यावर आम्हाला खरंच वाटणार ना. अहो मॅडम तुम्हाला राव तुमचं सर गावाला गेलतं तर 3 आठवडे मीच की बाजार आणून टाकत होतो हा आणि मी वाईटा वाचतो आणि मग माझं मग मला त्याने एवढं कानात भरलं. त्याला सुट्टी होय तुम्ही चला त्याच्याकडे दिवस मला माहित होतं, हे तुम्ही हिंदी केसरी हिंदी केसरी अहो होणार आहे की अहो मी गावाला वरडून सांगतोय राव महाराष्ट्र केसरी तर तुम्ही हायच आता हिंद केसरी होणार आहे. मी सगळ्यात आणि मी कशाला हा? हे आणि तुला काय वर्द्या दिल्या नाहीत रे कातड्या 5-6 वर्द्या मागल्या आठवड्यात दिल्या की आणि ह्यांच्या बरं आणतोय मला बी सरपंच घरी गेलतो तो आलेला तुझं सांग नाही तुम्ही चला त्या तुक्याकडे चला सगळी त्याला त्याशिवाय कळणार नाही. अरे हऱ्या तू इथं बसलायस वय? या सरपंच बसा. अरे काय आता हो का तुलाच बघत होतो. आता बसलोय आम्हीच कातडा इथू म्हणलाय त्याच्यामुळं. बरं का हऱ्या हा तुझ्या बोलण्यामध्ये त्या दुसऱ्या दोघांच्या बोलण्यामध्ये हा एक गोष्ट खरी आहे बरं का हा की त्या तुक्यानं काहीतरी एकाचं 2 करून उलट सुलट सांगितलं. हो मी तेच तुम्हाला वरडून सांगत होतो सरपंच काय विषय होत असतो माहितीये का नेहमी. आता आपण दोघं बसलोय गृहीतदारा हा आपण दोघं जोडीदार रे हा मग आपण दोघं एखाद्या तिसऱ्या माणसाबरोबर बोलताना काय करणार की आपण बिंदास बोलून जातो की बाबा ह्यो असा ह्यो तसा. मग ह्याचा अर्थ तुम्ही चांडापाना करायचा का तिथं जाऊन हे त्यातला त्या तुक्याचा प्रकार आहे हो. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं मी एक फ्रीली बोललो बी असून मी शक्यतो तुमच्याबद्दल हे बाकीच्यांबद्दल तर एवढं तेवढं बोलतो तुमच्याबद्दल तर मी कधीच काय बोलत नाही. अरे म्हणून तर तू माझा खरा कार्यकर्ता आहे असं मी सगळ्यांना सांगतो. मग त्याच्यामुळं पण ती काय होतं आता आपण बोलतोय बिनधास्त एखाद्याबद्दल बोलणार का नाही पण तीच जर मी जाऊन एखाद्याला जर जाऊन सांगितलं तर ती योग्य आहे का. प्रायव्हेट गोष्टी असतात ना काय असला खेळ जाऊ द्या सरपंच माझा राव लय काटा बसलाय पण डोंगर ना डोंगर राव चढून काय सांगायचं या सुदे पण फक्त आहे ना तू जरा लफडी कमी कर रे बाबा. लफडी किती मी सांगून पार अगदी वैतागून गेलो. मी लपड सरपंच कधीच करत नाही. मग काय लपड घडून येतंय अचानक. तुमची जखम आली का आटोक्यात? आले 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 नाही जखम तेवढी भरून निघाव तुझ्यामुळेच ती झालंय. नाही येईन की राव कसं आहे माहितीये डफली धरण 2-3 दिवसात चला सरपंच सांगायला काय तुला हरामखोर कुठला सारखा हे करतो. चल